जय मल्हार. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पान डिझाईन कशी करायची ते. तर आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले तुमच्या जवळच्या मैत्रिणींना बहिणींना आपल्या चॅनेलबद्दल माहिती द्या आणि घरी बसून आधी वर्क शिका आणि शक्यतो सगळ्यांना तुम्ही सांगून ठेवा, कारण लवकरच नेल आर्ट व फॅब्रिक पेंटिंगचाही बेसिकचा व्हिडिओ आपला पडणार आहे दिवाळीच्या आधी, जेणेकरून जर तुम्हाला दिवाळीला तुमच्या स्वतःसाठी काही करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नेल आर्टचा व्हिडिओ हा परवा दिवशी दुपारी 1 वाजता तुम्हाला मिळेल आपल्या चॅनेलवरती. त्यामुळे नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि फॅब्रिक पेंटिंगचा व्हिडिओ कधी मिळेल हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण नेल आर्ट जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण परवा दिवशी दुपारी 1 वाजता आपला तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पडणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळतं लगेच, जेणेकरून तुम्हाला ते लगेच व्हिडिओ पाहता येतो आणि ते तुम्हाला पाहून शिकता येतं. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर स्ट्रेट लोडिंग चा व्हिडिओ मी टाकला होता आणि तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की स्ट्रेट लोडिंग हे आता आपण शिकण्यासाठी स्ट्रेटमध्ये करतोय, तर ते वेगवेगळ्या आकारामध्ये केलं जातं. तर त्यातूनच आज आपण पानाचा आकार पाहणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला काय काय घ्यायचं आहे त्याची माहिती देते मी तुम्हाला. तर आपल्याला सिल्क थ्रेड लागणार आहे, डबल सिल्क थ्रेड लागणार आहे आणि तुलिपची सुई लागणार आहे. जर तुमच्याकडे एकाच कलरची डबल सिल्क थ्रेड नसेल तर काय करायचंय, पेन्सिलला पेनला एक सिल्क थ्रेड आहे ना तो गुंडाळून घ्यायचा एक बऱ्यापैकी, ठीक आहे. त्याच्यानंतर कट करून घ्यायचा आणि दोन्ही दोऱ्याची गाठण मारून घ्यायची. गाठण मारून घेतली तर तिथून पुढे आपल्याला वर्कला सुरुवात करायची. एक पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. पानाचा आकार काढला त्याच्यानंतर एक मध्यभागी आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. लाईन आखून घेतली त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला मध्यभागी जी लाईन आखून घेतलेली ना आपण, त्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे, ठीक आहे. मध्य काढला. आता त्या मध्यापासून जो वरचा भाग आहे ना तिथून आपल्याला परत मध्य काढायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सपोज समजा एक 100% एक लाईन आहे, त्यातून अर्धा म्हणजे 50% आणि तिथून वरच्या भागात अर्धा म्हणजे 25%. समजलं? जिथून अर्ध्यातून तुम्ही पॉइंट काढलाय ना 50%चा, तिथून वरती अर्धा पॉइंट काढायचा आहे 25%चा. समजलं? आता आपण दोन्ही दोऱ्याला गाठण मारून घेतली. आता जो 25%चा पॉइंट आहे ना आपल्याला तिथून सुई वरती घ्यायची. तिथून आपल्याला पहिला टाका काढायचा आहे. समजलं? तिथून पहिला टाका घेतला, सरळ वरती यायचं आपल्याला. सरळ पानाच्या मधल्या पॉइंटवर येऊन आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे. डबल टाका कुठे घ्यायचा, जो पानाचा आकार आहे ना त्रिकोणासारखा, तिथं त्या लाईनवर एक आकार घ्यायचा आणि त्या लाईनच्या बाहेर एक टाका घ्यायचा. त्या आकारावर एक टाका घ्यायचा आणि त्या आकाराच्या बाहेर एक टाका घ्यायचा. तिथून परत खाली जिथं आपण पहिला पॉइंट घेतलाय ना 25%वर, बरोबर अगदी त्याच्या खालीच आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे. थोडक्यात स्ट्रेट लोडिंग म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, खाली 2 टाके वरती 2 टाके. समजलं? पहिला पॉइंट घेतला तुम्ही, सरळ वरती गेला, वरती जाऊन डबल टाके घेतले. आता जिथून पहिला पॉइंट घेतलाय तिथंच खाली आले की तुम्हाला डबल टाके घ्यायचे. समजलं? आता डबल टाके तुम्ही, आता हे सरळ झालं तुमचं. आता इथून पुढे काय करायचंय तुम्हाला, इथून पुढचा पार्ट खूप महत्वाचा आहे. लक्ष देऊन ऐका, कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता काय करायचंय आपल्याला, तुम्ही सरळ वरती जाऊन टाका घेतला, खाली आला, खाली आल्यावर परत डबल टाके घेतले, ठीक आहे. आता कोणत्या पण एका साईडला जायचंय, उजव्या किंवा डाव्या, ठीक आहे. आता समजा तुम्ही उजव्या साईडला गेला, आता उजव्या साईडला पानाच्या एका साईडला जायचं. जिथं तुम्ही वरती टाका घेतलाय ना त्याच बरोबर त्याच्याच खाली तुम्हाला लाईनवर एक टाका घ्यायचा पानाच्या आकारावर आणि त्या आकाराच्या बाहेर एक टाका घ्यायचा. समजलं? कोणत्या पण एका साईडला जायचं. उजव्या साईडला गेला आता समजा तुम्ही, तर पानाच्या आकारावर त्या लाईनवर एक टाका घ्यायचा आणि लाईनच्या बाहेर एक टाका घ्यायचा. झाले डबल टाके. आता तिथून परत मध्यभागी यायचं, मधल्या लाईनवर यायचं. जिथं पहिले टाके होते अगदीच त्याच्या खाली तुम्हाला परत डबल टाके घ्यायचे.
तिथं डबल टाके घेतले. आता डाव्या साईडला जायचं. डाव्या साईडला पण जिथं तुम्ही सरळ जाऊन टाके घेतलेले अगदीच त्याच्या खाली तुम्हाला 2 टाके घ्यायचेत. लाईनवर 1 टाका, लाईनच्या बाहेर 1 टाका. समजलं? आता परत मध्ये यायचंय तुम्हाला. परत मधल्या लाईनवर आले की डबल टाके. परत आपल्याला काय करायचंय, परत उजव्या साईडला जायचंय. परत उजव्या साईडला गेले की 2 टाके घ्यायचे आपल्याला. पानाच्या आकारावर 1, लाईनवर 1 टाका, लाईनच्या बाहेर 1 टाका. हेच आपल्याला शेवटपर्यंत करत यायचे. आता हे करताना आपल्याला प्रॉब्लेम काय येतो, एक तर दोरा तुटतो, नाहीतर दोऱ्याचे तुकडे तुकडे होतात. असे म्हणजे तुकडे म्हणजे एका दोऱ्याचे 2-3 पार्ट तयार होतात. तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, असं होत असेल ना तर खालनं दोऱ्याला असा पिळा करून घ्यायचा. म्हणजे एकदाच सुईमध्ये दोन्ही धागे येतात. जर तसं नाही केलं ना तर मग एकच धागा वर येतो, मग एक खालीच राहतो. मग ते तसं करत करत आहे ना धागे खूप तुटले जातात. त्याच्यामुळे खालच्या स्टँडच्या खाली जो दोरा असतो ना त्याला शक्यतो पिळा करून घ्यायचा. म्हणजे दोन्ही धागे आपले सोबतच वरती येतात. आता हे पान आहे ना कुठं कुठं केलं जातं. आता हे पान आहे ना जेव्हा नवरीचा ब्लाऊज असतो, एकदम भरगतचं डिझाईन जर तुम्हाला करायचे असेल तर हे पान केलं जातं. आता ह्या पानांचेच प्रकार आपण पाहणार आहोत. आणि ह्याच्याकडेने तुम्ही शुगर बीड्सची लाईन करू शकता किंवा कट पाईपची करू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही स्टोन चेन सुद्धा चिटकू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पान आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता ह्या पानाच्या मध्यभागी जे टाके टाकलेली लाईन दिसतीये का तुम्हाला, आता हे पान कंप्लीट झालं. पानाच्या मध्यभागी आहे ना टाक्यांची लाईन दिसती, तिथे तुम्ही स्टोन चेन सुद्धा चिटकू शकता. तिथे जर तुम्ही शुगर बीड्सची लाईन करायला गेला ना तर ते धागे धागे वरती येतात. त्यामुळे तुम्ही तिथे स्टोन चेन चिटकू शकता आणि कडेनी शुगर बीड्सची लाईन घेऊ शकता. अशा पद्धतीने हे पान आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून